नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करूया. सुरुवातीला जयश्रीताई सोहनी यांना मी विनंती करते की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. हॅलो. हां, येतोय आवाज. स्वामी माझा पाहिलाया माण गंगा तीरे, सद्गुरु तो देखिलाया माण गंगा तीरे, माण गंगा तीरे प्रभु गोंदावले पुरी, माण गंगा तीरे प्रभु गोंदावले पुरी, स्वामी माझा पाहिलाया माण गंगा तीरे, ब्रह्मचैतन्याचा गाभा प्राप्त नोहे कमल नाभा, भोळ्या भाविक भक्ताला गा धावलिया आदाया माण गंगा तीरे, स्वामी माझा पाहिलाया माण गंगा तीरे, गौरवर्ण कांती मूर्तिमंत शांती, दया क्षमा शोभे चित्ती, राम नामी रंगलाया माण गंगा तीरे, स्वामी माझा पाहिलाया माण गंगा तीरे, केशरी त्रिकुंड बाळा गळा तुळशीच्या माळा, कपनी टोपी शोभे जाला, पादुका पायांदाया माण गंगा तीरे, स्वामी माझा पाहिलाया माण गंगा तीरे, गाई ब्राह्मण अनाथांचा कैवारी तो दीनांचा, विश्वास या नामाचा जगी वाढविलाया माण गंगा तीरे, स्वामी माझा पाहिलाया माण गंगा तीरे, भवभार फार झाला जीव तळमळू लागला, सगुण रूपे धावत आला अभयवर दिलाया माण गंगा तीरे, स्वामी माझा पाहिलाया माण गंगा तीरे, आनंद सागर दास दीना पदी घेत से लोळण, तुझे रूप हे सगुण सदा राहुलो लाया माण गंगा तीरे, स्वामी माझा पाहिलाया माण गंगा तीरे, सद्गुरु तो देखिलाया माण गंगा तीरे, स्वामी माझा पाहिलाया माण गंगा तीरे. छान, सुरुवात छान झाली. मी तर डॉक्टर देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण 17व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. श्रद्धा त्रय विभाग योग असं त्याचं नाव आहे. आणि पहिले 2 श्लोक आपण अभ्यासलेत. त्याच्यामध्ये अर्जुनाला म्हणजेच आपल्याला सर्वांना साधकांना जो प्रश्न पडला होता की मनुष्याला कर्मामधून आनंद, शांती, समाधान किंवा ज्ञानही पूर्णपणे प्राप्त होत नाही कर्म करून सुद्धा. त्याचं कारण काय तर शास्त्राप्रमाणे कर्म होते असं नाही. कर्म होते पण ते शास्त्राला अनुसरून होत नाही. त्यामुळे त्याचे हवे तेवढे डिझायर्ड इफेक्ट आपल्याला मिळत नाहीत. डिझायर्ड इफेक्ट म्हणजे आनंद असेल, मनाची शांती असेल, मनाचं समाधान असेल आणि बुद्धीला होणारं ज्ञान असेल, हे मिळत नाही. मग याबद्दल अर्जुनाने विचारलं की शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन जर आपण यजन केले तर ते सात्विक असते, राजसिक असते की तामसिक असते. त्यावर भगवंत सांगतात की मनुष्यांची भक्ती 3 प्रकारची असते, सात्विक, राजसिक आणि तामसिक. म्हणजे भगवंत म्हणतात की त्रिविधा भवती श्रद्धा देहिनाम सा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चेतिताम शृणु, असं ते सांगतात. आणि मग पुढे ते काय सांगतात ते आज आपण या 3ऱ्या श्लोकापासून पुढे बघणार आहोत. तर मी 3रा
श्लोकाचं वाचन आणि त्याला अनुषंगिक ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचं वाचन करायची विनंती ॲडव्होकेट सुचेता शेवडे वहिनींना करतो. नमस्कार. नमस्कार. श्लोक 3. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धस्स एव सः. एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा. नाही गा जीवग्रामा माझी जियया. म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक. रजतम सात्विक भेदी इही. जैसे जीवनची उदक परी विशी होय मारक. का मिरया माझी तिख तुसी गोड. तैसा बहुवसे तमे जो सदाची होय निमे. तेथ श्रद्धा परिणमे तेची होऊनी. मग काजळा आणि मसी न दिसे विवंचना जैसी. तेवी श्रद्धा तामसी सिनी नाही. तैसीच राजसी जीवी रजोमय जाणावी. सात्विकी आघवी सत्वाचीच. ऐसेनी हा सकळू जगडंबरू निखळू. श्रद्धेसाची केवळू बोतला असे. परी गुणत्रय बसे त्रिविधपणाचे लासे. श्रद्धे जे उठिले असे ते ओळख तू. तरी जाणीजे झाड फुले का मानस जाणीजे बोले. भोगे जाणीजे गेले पूर्वजन्मीचे. तैसे जिही जिही चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही. देखी जत त्रिवाणी अवधारी पा. तिसऱ्या श्लोकामध्ये ते भगवंत काय म्हणतात की सत्वा निरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुष यो यच्छ्रद्धस एव सः. याचा अर्थ काय तर सत्वा निरूपा म्हणजे अंतःकरणाला अनुसरून किंवा अंतःकरणाला अनुरूप असं जे सत्व आहे त्याला अनुरूप असं. सर्वस्य म्हणजे सर्वांची. श्रद्धा भवती म्हणजे असते. भारत हे आपल्याला माहितीच आहे. भरतकुल उत्पन्न अर्जुनाचं नाव भारत. श्रद्धामय म्हणजे श्रद्धामय आहे. अयम म्हणजे हा. पुरुष म्हणजे पुरुष हा म्हणजे पुरुष. यह म्हणजे जो. यच्छ्रद्ध ज्या श्रद्धेने युक्त असतो. सहा म्हणजे तसा. एव च सहा म्हणजे तो. म्हणजे साधारणतः शब्दशः अर्थ त्याचा एका वाक्यात 2 वाक्यात सांगायचं झालं तर हे भरतकुलोत्पन्न अर्जुना सर्वांची श्रद्धा सर्वस्य श्रद्धा त्याच्या अंतःकरणानुरूप असते. सत्वानुरूपा असते. म्हणून हा पुरुष श्रद्धामय श्रद्धावान आहे. जो ज्या श्रद्धेने युक्त असतो तसाच तो होतो. याच्यामध्ये बॉटम लाईन आहे श्रद्धा की जी प्रत्येकाकडे असते असं भगवंत सांगतात. प्रत्येक जीवामध्ये प्रकृतीतल्या प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक मनुष्यामध्ये प्राण्यामध्ये सत्व रज आणि तम या 3 गुणांनी ही जीव प्रकृती बनलेली असते. हे आपल्याला कल्पना आहेच. आपण एक वेगळा अध्याय त्याच्यावर अभ्यासलेला आहे सत्व रजतम त्रिगुणाचा. आणि प्रत्येकामध्ये सत्व रज तम हे गुण अनुरूप श्रद्धेचा आविष्कार दिसतो असं भगवंत सांगतात. की जसं एखाद्यामध्ये सत्वगुण अधिक असेल तर त्याच्यानुसार त्याला अनुसरून त्याच्यामध्ये श्रद्धा दिसू शकते. ज्याच्याकडे राजसी गुण आहेत त्याच्यामध्ये त्या गुणाला अनुसरून श्रद्धा दिसू शकते. तामसी लोकांच्या मनामध्ये जसं तमोगुण असतो त्या पद्धतीने त्यांचे श्रद्धेचे विषय आणि त्यांच्या श्रद्धेचे आविष्कार म्हणजे दिसणं हे त्या पद्धतीने त्याला अनुरूप असं असतं असं भगवंत सांगतात. तसंच श्रद्धा हा म्हणजे शरीराचा भाग नाही. हा अंतःकरणाचा मनाचा भाग आहे. अंतःकरणाचा तो धर्म आहे असं म्हणता येईल. या विश्वामधलं जे प्रत्येक मनुष्य आहे तो प्रत्येक हा श्रद्धावान आहे. हा अतिशय महत्त्वाचा थिअरी भगवान या श्लोकामध्ये मांडतात की एव्हरीबडी हॅज फेथ. प्रत्येकाकडे श्रद्धा आहे. ती कुठल्या स्वरूपात आहे कशी आहे आणि त्याच्यावर इफेक्ट करणारे फॅक्टर्स कुठले आहेत याबद्दल भगवंत सांगतात की
आधी ज्या पद्धतीने सांगितलं की त्यांनी की सात्विक, राजसिक आणि तामसिक या पद्धतीने जे गुण त्या व्यक्तीमध्ये, त्या जीवामध्ये, त्या प्रकृतीमध्ये असतात त्याचाच हे जे आहे एक्सप्लोरेशन आहे ते त्यांच्या श्रद्धेमध्ये दिसतं आणि त्याचंच दर्शनही आपल्याला त्या श्रद्धेमध्ये दिसतं. पण मुळात ते त्या मनामध्ये त्या त्या प्रकारचेच विचार येतात, त्यामुळे त्या त्या प्रकारची श्रद्धा दृगोच्चर होते असं भगवंत सांगतात. या विश्वामध्ये आपण जेव्हा जगतो तेव्हा आपण सर्वच जण काही ना काही श्रद्धा मनात बाळगून असतो. श्रद्धा हा शब्द आपल्या दृष्टीने खूप आस्थेचा, प्रेमाचा, महत्त्वाचा शब्द आहे आणि अनेक वेळेला, अनेक गोष्टींमध्ये, अनेक प्रसंगांमध्ये आपण श्रद्धा हा शब्द आणि श्रद्धा ही भावना वापरतो, आपण ते दाखवतो, दृगोच्चर करतो. त्याच्यावर बरेचसे चर्चा आणि वादविवादही होतात, कारण तुमची श्रद्धा, आमची श्रद्धा, यांची श्रद्धा, त्यांची श्रद्धा याच्यात फरक असतो किंवा त्याच्यामध्ये वेगळेपण असतं, त्याच्यामध्ये काही दुजाभाव वेगळेपणा असतो आणि त्याच्यातनंही वादाविवादाचे विषय घडतात. हे तर आपण सगळ्या जगभरच आत्ता सध्या बघत आहोत. पण श्रद्धा म्हणजे नेमकं काय? श्रद्धा खरोखर असते का? आणि श्रद्धेचा उगम कुठे होतो, कुठे त्याची सुरुवात होते, ते आपल्या जीवनामध्ये श्रद्धेचं खरं स्थान काय, या प्रश्नांची उत्तर आपल्याकडे अगदी कॉन्क्रीट अशी नसतात. कारण त्याच्यामध्ये थोडंसं डायनॅमिझम पण आहे. श्रद्धा थोड्याशा वयानुसार, अनुभवानुसार, शिक्षणानुसार अर्थात आणि या त्रिगुणांच्या प्राबल्यानुसार, त्याच्या कमी जास्त होण्यानुसार या श्रद्धा बदलत जातात. सामान्यपणे या दृश्य विश्व जे दिसतंय आपल्याला त्याच्यामध्ये जोपर्यंत आपण सगळ्या गोष्टी बघतो आपल्या 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या सगळ्यांच्या याने आपण सगळ्या गोष्टी पाहतो, अनुभवतो, स्पर्श अनुभवतो, वास घेतो, सगळ्या गोष्टी हे करतो आणि त्याचा आपल्या मेंदूच्या विचार केंद्रात आपण त्याचा ॲनालिसिस करतो आणि त्याच्यातनं एक थॉट बनवतो, एक विचार बनवतो आणि त्याचा ॲनालिसिस करून त्याला आपण आपल्या गोष्टींनी त्याच गुणांचा जो प्रभाव आहे आपल्यामध्ये त्याच्या पद्धतीने त्याला रिॲक्ट करतो आणि जो ज्या पद्धतीने आपण रिॲक्ट करतो तो आपला श्रद्धेचा भाग असतो. तोपर्यंत काही श्रद्धा, अंधश्रद्धा आणि अश्रद्धा अशा फॅक्टर्स पहिल्यांदा उमगत नाहीत. पहिल्यांदा आपण या गोष्टी जन्मल्यापासून समजून घेत असतो, उमजून घेत असतो, आपल्यापर्यंत परत आपल्या मेंदूवर, कानावर त्या पडत असतात, डोळ्यांना दिसत असतात आणि त्याच्यातनं आपले विचार घडत असतात, बनत असतात आणि त्याच्यातनं या श्रद्धासुद्धा घडत असतात, बनत असतात. पण जिथं काही वेळेला आपली ज्ञानेंद्रिय थांबतात, त्या ज्ञानेंद्रियांच्या काही मर्यादा आहेत त्या पण संपतात. कधीकधी मन आणि बुद्धीसुद्धा कुंठित होते की असं का, हे असं कसं झालं, हे असं का झालं, ते तसं का झालं, हे असं का आहे आणि ते तसं का आहे, असे जेव्हा विचार पडतात आणि ज्याची उत्तरं, सॅटिस्फॅक्टरी उत्तरं, समाधान देणारी उत्तरं अशी नसतात किंवा मिळत नाहीत, त्यावेळेला श्रद्धा आणि अश्रद्धा म्हणजे बिलीफ आणि डिसबिलीफ, फेथ आणि डिसबिलीफ असे शब्द निर्माण होतात. श्रद्धा म्हणजे विश्वास, आपल्याला माहिती आहे. श्रद्धा म्हणजे एखाद्या गोष्टीवर, एखाद्या बाबीवर, एखाद्या कुठल्याही गोष्टीवर ठेवणारा विश्वास म्हणजे श्रद्धा. आता एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की ठेवायचा नाही असं मनामध्ये एक जम्बलिंग, द्वंद्व आपल्या मनामध्ये निर्माण होत असतं. मानवी बुद्धीच्या पलीकडे ज्या गोष्टी आहेत, ज्याचं एक्सप्लेनेशन नाही, ज्याला आपण अद्भुत म्हणू किंवा अलौकिक म्हणू किंवा दिव्य शक्ती म्हणू, ही खरोखर आहे का? आणि जर असेल अशी शक्ती, अशी एनर्जी, तर तिचं स्वरूप नक्की कसं असेल, काय असेल? आणि समजा हे असं काही नसेलच, जे घडते ते असं ठरल्याप्रमाणे घडते, त्याच्यात कुठल्याही श्रद्धेचा भाग नाही असं जर आपण म्हणलं, तर मग या विश्वामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अनाकलनीय आहेत, आपल्याला समजत नाहीत, अगम्य आहेत, आपल्याला त्याचं इंगित कळत नाही की नक्की काय आहे, कशामुळे घडतं, कसं घडतं आणि त्याची कारणमीमांसाची, मग अशा अनाकलनीय गोष्टींची कारणमीमांसा कशी करणार आपण? त्यामुळे अनेक
आपल्या ज्या डाऊट्स आहेत, शंका आहेत, त्याचं मनामध्ये सतत आपल्या काहूर माजत असतं. पण तरीसुद्धा प्रत्येकाला एक मात्र खात्री असते की मी जन्माला आलेलो आहे, म्हणजे मी आहे. माझा या गोष्टीवर विश्वास पूर्ण आहे की मी आहे. या गोष्टीवर माझी पूर्ण श्रद्धा आहे. त्यामुळे जीवनामध्ये श्रद्धेला महत्त्वाचं स्थान आहे. कारण मी जेव्हा आहे तेव्हा माझ्याकडे 3 गुण आहेत, 5 इंद्रिय आहेत, आणि त्याच्यातनं येणारे विषय आहेत, आणि त्याच्यातनं होणारे ॲनालिसिस आहेत जे माझ्या मेंदूमध्ये होतं, आणि त्याच्यातनं माझे थॉट्स प्रोसेस सुरू होते, आणि त्यामुळे श्रद्धा ही निर्माण होते. जीवन जगायचं असेल तर श्रद्धेची अतिशय आवश्यकता आहे. कारण उद्या आपण आहोत या श्रद्धेवरच मनुष्य आपल्या भावी जीवनाची वेगवेगळी स्वप्न रंगवत असतो. 5 years प्लॅन. इंटरव्ह्यूमध्ये विचारतात की वेअर यू लुक युअर सेल्फ आफ्टर 5 years. आपल्याला काय कल्पना नसते. पण एक थॉट असतो, एक श्रद्धा असते की हेच आता मी हे शिक्षण घेतले तर मी इथपर्यंत पोचेन, या पदापर्यंत पोचेन, या पोझिशनपर्यंत पोचेन, किंवा मी हा अभ्यास करतो तर मी या गोष्टी अभ्यासेन, इतका माझा अभ्यास होईल. मी पहिलीत गेलो आहे म्हणजे मी PhD MD किंवा काय जे असेल ते मी नक्की होईन. हळूहळू हा जो असतो मनाला खात्री आपल्या याच्यानुसार, तो हा एक श्रद्धेचा भाग असतो. यामुळे मनुष्याचं जीवन हे वेगवेगळ्या एक्सपेक्टेशन्स, आशा, अपेक्षा, होप्स आणि महत्त्वाकांक्षा म्हणजे ॲम्बिशन्स यांनी भरून गेलेलं असतं. आणि यासाठी मनुष्य सारखा सतत प्लॅनिंग करत असतो की मला 10वीला एवढे मार्क पडायचे असतील तर मला एवढा अभ्यास करावा लागेल, मला पुढे हे इन्स्टिट्यूट हवं असेल तर मला इतके मार्क JEEला पाहिजेत. हा मनुष्य सतत प्लॅनिंग करत असतो, आणि त्याला त्याच्या प्रयत्नातून हळूहळू श्रद्धा निर्माण होते की येस मी हे मिळवू शकतो किंवा मी मिळू शकत नाही. हा श्रद्धेचाच भाग आहे, स्वतःवर ठेवलेली श्रद्धा. श्रद्धेशिवाय जीवन जगता येत नाही. हा सिद्धांत भगवंतांनी खूप पूर्वीपासून सांगितलेला आहे, आणि तो आत्ता रोज क्षणाक्षणाला अनुभवत असतो की कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर आपली काहीतरी श्रद्धा असते, आणि त्याच्यातून आपलं वागणं, वर्तन आणि बोलणं, लिहिणं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. भगवंतांनी म्हणलं होतं की श्रद्धामयोयम पुरुषः, म्हणजे प्रत्येक पुरुष, प्रत्येक मनुष्य हा श्रद्धावान आहे. श्रद्धा ही एक्सक्लुझिव्ह आहे, ती प्रत्येकाच्या ठिकाणीही असतेच. ती असा एकही व्यक्ती नसेल की ज्याच्याकडे श्रद्धा नाही. हां, प्रकार वेगळे असतील पण श्रद्धा असतेच. व्यावहारिक जीवनामध्ये जर बघितलं तर श्रद्धेची आवश्यकतासुद्धा आहे. पण श्रद्धा ही नुसती व्यावहारिक जीवनात नाही तर आध्यात्मिक जीवनाचा पायासुद्धा आहे. भगवान आपल्याला म्हणाले आहेतच की श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा असणाऱ्या मनुष्यालाच उत्तम ज्ञान प्राप्त होऊ शकतं, कारण तो त्या ज्ञानावर, त्या ज्ञानाच्या कंटेंटवर श्रद्धा ठेवतो. म्हणूनच तो पुढे ज्ञानी होऊ शकतो, बुद्ध होऊ शकतो. श्रद्धा जर मनुष्याला अत्यंत प्राथमिक पातळीतून अतिशय उत्कृष्ट परमोच्च पातळीपर्यंत नेऊन पोचवू शकते. श्रद्धेची जी परिपूर्ती असते किंवा समाप्ती असते ती निश्चितपणे आनंदामध्येच त्याचं पर्कोलेशन होतं, किंवा त्याचं जे परिणाम जो आहे श्रद्धेचा, हा आनंद हाच असतो. पण असं असूनसुद्धा श्रद्धा हा जो शब्द आहे याच्याबद्दल आपल्या समाजात आपण बघतो, आपण वर्तमानपत्रात वाचतो, आपल्या मीडियामधनं वाचतो, बघतो, ऐकतो की श्रद्धा या शब्दाची सुद्धा काही जणांना ॲलर्जी असते. विशेषतः जे नास्तिक प्रवृत्तीची माणसं असतात त्यांना श्रद्धा हा शब्द म्हणजे अगदी असह्य होणारा असतो. आणि याच्या उलट असं असतं की जे अतिशय श्रद्धावान लोक आहेत, आस्तिक प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांच्या दृष्टीने श्रद्धा हा अतिशय आस्थेचा विषय बनतो आणि असतो. मग आता ही श्रद्धा जर खरं एकच असेल तर मग अशी ही 2 रूपं का दिसतात? समाजामध्ये आपल्याला 2 वेगवेगळ्या प्रवृत्ती का दिसतात की श्रद्धा आणि अँटीश्रद्धा? काही आसुरी प्रवृत्तीचे, मनोवृत्तीचे लोक, विघातक वृत्तीचे लोक, नंतर काही दैवी गुणसंपत्तीचे लोक असे का दिसतात? ह्याचा आपण खरं आपल्याला प्रश्न पडतो.
आणि मग आपण आसुरी गुणांविषयी मागच्या अध्यायात वाचलंच होतं. श्रद्धेचे उदात्तीकरण खरं तर कसं करायचं, हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला म्हणजे घ्यायची असतील, शोधायची असतील, तर आपल्याला ॲक्च्युली श्रद्धा या शब्दाचा थोडासा अजून गूढार्थ समजून घेतला पाहिजे. श्रद्धावान साधकांना मार्गदर्शक ठरेल असा आणि नास्तिक बुद्धिवादी मनुष्यालाही समजेल अशा प्रकारे याचा विचार दोन्ही बाजूच्या लोकांनी श्रद्धा या शब्दाचा कुठलीही ॲलर्जी किंवा कुठलाही ॲफिनिटी न ठेवता विचार करायला हवा. प्रत्येक मनुष्याला 3 प्रकारच्या शक्ती भगवंतानी दिलेल्या आहेत, हे आपण जाणतो. त्या शक्ती म्हणजे इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती. इच्छा म्हणजे डिझायर, क्रिया म्हणजे ॲक्शन आणि ज्ञान म्हणजे अल्टिमेट नॉलेज. या सगळ्या तिन्ही शक्ती ज्या आहेत त्या प्रत्येक मनुष्याला प्राप्त झालेल्या आहेत. या 3 शक्तींच्यामुळे मनुष्य सर्व इतर प्राण्यांच्या पेक्षा आणि सर्वच प्राणीमात्रांमध्ये सगळ्यात उत्तम किंवा सर्वश्रेष्ठ असा मानला जातो. मनुष्य जन्म हा दुर्लभ मनुष्य जन्म असा म्हणला जातो, तर त्यामुळेच की याच्यामध्ये इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती अशा तिन्ही शक्ती सामावलेल्या आहेत. आणि मॉडर्न सायन्ससुद्धा म्हणतं की ह्युमन बिंग इज क्राऊन ऑफ इव्होल्युशन. म्हणजे तो काय म्हणतात की याचा सगळ्यात मोठा जो मुकुटमणी आहे उत्क्रांतीचा, तो मनुष्य हा आहे असं आधुनिक विज्ञानसुद्धा म्हणतं. का? कारण त्याच्या या ॲबिलिटीज किंवा त्याच्याकडे असलेल्या या शक्ती, या 3 विशेष शक्तींच्या मदतीने मनुष्य मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास केलेला आहे. आपलं भौतिक जीवन बदललेलं आहे, ऐहिक जीवन बदललेलं आहे, सुखवस्तू झालेलं आहे, परिपूर्ण झालेलं आहे, खूप सोयी सुविधा आपल्याला आलेल्या आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत आपण पोचलेलो आहोत. आणि यामुळे मनुष्याचं बहिरंग जे आहे ते अतिशय विकसित दिसतंय, डेव्हलप्ड दिसतंय आणि उन्नत झालेलं दिसतंय, प्रगत झालेलं दिसतंय. या बहिरंग जीवनाबरोबरच प्रत्येकाला स्वतःचं वेगळं वेगळं असं अंतरंग जीवनसुद्धा असतं. प्रत्येक मनुष्याला असतं. प्रत्येकाला मन असतं आणि प्रत्येकाच्या मनात वेगळं एक त्याचं अंतरंग असतं. प्रत्येकाला बाह्य विश्वाबरोबरच आपल्या अंतर्विश्वाची किंवा अंतःकरणाची जाणीवसुद्धा असते. आता या जाणीवेला आपण सेल्फ कॉन्शियसनेस म्हणतो किंवा सेल्फ कॉन्शियस बिईंग असं म्हणतो. आणि या सेल्फ कॉन्शियस बिईंगने आपण सारखं आपल्याला ते जागा करत असतो की मी आत्ता हा क्षण का जगतोय, मी आत्ता या क्षणाला ही गोष्ट का करतोय, मी पुढे ही गोष्ट का करणार आहे, काल मी ही गोष्ट का केली होती, मी कशासाठी जगतोय आणि मी माझं आयुष्याचं ध्येय काय आहे, माझ्या आयुष्याचं कारण काय आहे, हे सगळे जे विचार ॲनालिसिस करतं ते हे अंतःकरण करत असतं बहिरंगाच्या बरोबरच. सगळ्यात प्रथम आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपल्याला माहीत असतं की मी आहे आणि ही जे ममकार आहे किंवा मीपणा आहे तो तेव्हापासून सुरू होतो. आय ॲम, मी असं आपण स्वतःला म्हणतो. सर्व व्यवहार करताना सतत आपण आय ॲम, मी आहे असं सारखं आपल्याला जाणीव असते. आणि आपल्या अनुषंगिकच सगळं विश्व, सगळी पृथ्वी, सगळे आपले कुटुंब, आपलं सगळं समाज हा आपल्या भोवती फिरताना आपल्याला जाणवत असतो आणि आपण स्वतःच्या परिप्रेक्षेमधून त्याला बघत असतो. आणि नंतर मग हळूहळू आपल्याला बाह्य विश्वाची जाणीव होतं की मी आहे पण हे विश्व आहे. अगदी लहानपणी आपल्याला आपलं छोटंसं जग असतं, नंतर आपल्याला हळूहळू विश्वाची जाणीव होते आणि हे मी आहे आणि हे विश्व पण आहे अशा दोन्ही जाणीवा निर्माण होतात. आणि मग मी माझ्यावर आणि या विश्वावर विश्वास ठेवतो. विश्वास निर्माण होणं म्हणजे त्याच्यावर आपल्या सत्तेची जाणीव होणं असं भगवंत म्हणतात. मी हे विश्व सत्य मानायला लागतो, हे जे जग आहे ते सत्य आहे असं मी मानायला लागतो, त्याच्यावर श्रद्धा ठेवतो. या सत्यत्वाच्या भावनेमधूनच माझा आणि विश्वाचा मग संबंध येत राहतो. त्यातून मग निर्माण होतात वेगवेगळ्या गोष्टी, कारण या विश्वाशी मी इंटरॅक्ट होतो. मग ते माझे नातेवाईक असतील, माझे जवळचे लोक असतील, माझे कलिग्ज असतील, शिक्षणातले लोक असतील,
यांच्याशी माझे इंटरॅक्शन्स होतात आणि त्याच्यात मग सुख आणि दुःख इत्यादी अनुभव मी घेत राहतो आणि जे अनुभव मी घेतो ते मला सत्य वाटत राहतात. बाह्य विषयांच्या उपभोगांच्या मधनं आपल्याला सुख मिळेल असं आपल्याला वाटत राहतं. या सगळ्या बाह्य गोष्टींमुळे मी या व्यक्तींमुळे मी सुखी होईन असा आपल्याला विश्वास वाटत राहतो. आपण खूप वेगवेगळी मग स्वप्न रंगवायला लागतो, सुंदर सुंदर स्वप्न बघतो, मनोरथ रचतो, मनोराज्य रचतो आणि जिथं जिथं आपण विश्वास ठेवतो तिथं तिथं चुकून समजा आपला अपेक्षाभंग झाला मग आपण अतिशय दुःखी होतो, निराश होतो, उद्विग्न होतो. म्हणजे जिथं आपली श्रद्धा असते ती लोप पावते आणि आपल्या श्रद्धेचं आपल्याला म्हणजे श्रद्धेला धक्का बसतो, विश्वासघात होतो. मग बहिरंगाने सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या तरी हे मनाच्या या सगळ्या गोष्टी असतात आणि मनामध्ये आंतरिक सुख, शांती आणि समाधान मात्र मिळत नाही. या विश्वामध्ये कोणताही वर्ण असू दे, म्हणजे चातुर्वर्ण्याच्या बाबतीत म्हटलं तर कुठले नाहीतर कुठल्या वेगवेगळे चायनीज, मंगोलियन, आफ्रिकन कुठलेही वर्ण असू देत, कुठलेही आश्रम असू देत, म्हणजे आपण वयाच्या कुठल्याही स्टेजला असो, म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम असेल, गृहस्थाश्रम असेल, वानप्रस्थाश्रम असेल, संन्यासाश्रम असेल, कुठल्याही आपण लाईफच्या कुठल्याही स्टेजमध्ये असू देत, कुठल्याही जातीचे असू देत, धर्माचे पण असू देत, कुठल्याही पंथाचे असू देत, विचारांचे असू देत, तरीसुद्धा आणि समजा आपण स्त्री पुरुष असू, आपण गरीब असू, श्रीमंत असू, आपण लहान असू, वृद्ध असू, आपण धार्मिक असू किंवा आपण अधार्मिकसुद्धा असू, आपण आस्तिक असू किंवा आपण नास्तिक असू, असे आपण कोणीही जरी असलो तरी आपल्या सगळ्यांच्या मध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर आपली बिलीफ असते, श्रद्धा असते. आणि आपल्या प्रत्येकाचा अजून एक कॉमन पॉईंट म्हणजे आपण यापैकी कुठल्याही अवस्थेत, कुठल्याही वयात, कुठल्याही प्रकारात जरी बसत असलो तरी आपण सगळेजण शाश्वत, निरंतर, चिरंतन आणि नित्य अशा सुखाच्या शोधात असतो. हा आपली एक बॉटम लाईन आहे, कॉमन फॅक्टर आहे. असं कोणीच नाही या जगात की ज्याला सुख नको आहे आणि असं कोणीच नाही की ज्याला शाश्वत सुख नको, चिरंतन सुख नको आहे, म्हणजे हे लाईफ टाईम सुख नको आहे असा कोणीच पृथ्वीच्या पाठीवर नाही. प्रत्येकाला सुख हवं आहे, नुसतं सुख नको आहे तर त्याला ते कायम सुख हवं आहे. सुख आणि दुःख यांचं लपंडाव कोणालाच नको असतो. आणि मग एखादा बुद्धिवादी जरी असेल, बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक असेल, एखादा विचारनिष्ठ तर्कनिष्ठ शास्त्रज्ञसुद्धा असेल तरी असं कधीच होणार नाही की तो चिरंतन सुखाचा शोध घेत नाही. तो सुद्धा चिरंतन सुखाचाच शोध घेतो. उद्या मी सुखी होईन या श्रद्धेवरच, या आशेवरच सर्वजण जीवन जगत असतात. मग ते विज्ञाननिष्ठ, शास्त्रज्ञ, सायंटिस्ट असोत तरीसुद्धा ते सतत या जे दृश्य विश्व आपल्याला दिसतं त्याच्या मागचं कारण शोधतात. आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या फिजिक्सच्या थिअरीज पुढे आल्या, न्यूटनची थिअरी आली, ग्रॅव्हिटीची थिअरी आली, एनर्जीची थिअरी आली, वेगवेगळी स्पेक्ट्रम आला, प्रकाशाचा स्पेक्ट्रम आला, अनेक गोष्टींचं कारणमीमांसा आपल्यापुढे दृगोचर झाली. पण या सगळ्याच्या मागे, हे शोधण्याच्या मागे असं काहीतरी होतं की ज्याच्यातनं काहीतरी ह्युमॅनिटीला लाभ व्हावा, सुख मिळावं. आणि या जगाच्या पलीकडे, विश्वाच्या पलीकडे पण काहीतरी आहे. गंगेच्या पलीकडे पण दुसरी आकाशगंगा आहे, सूर्यमाला आहे, अजून काहीतरी आहे. हे सगळं बुद्धीला कळतं कितीही विज्ञानाच्या पातळीवर गेलं तरी. आणि हे कळतं म्हणजेच तोही एक श्रद्धेचाच भाग आहे. या विश्वासाला सुद्धा श्रद्धा असंच म्हणलं जातं. म्हणजे जे दृश्य आहे, जे दिसतं तेच खरं असं जरी मानलं तरी दृश्याकडून अदृश्याकडे, कार्याकडून कारणाकडे हे शोध घेतात. हे नुसते ऋषीमुनीच शोध घेत नाहीत, फिलॉसॉफरच शोध घेत नाहीत, तर सायंटिस्टसुद्धा याच पद्धतीने शोध घेत असतात. आणि त्याच्यातनं जे ते इन्फरन्सेस लावतात, जे निष्कर्ष लावतात तेही त्यांच्या श्रद्धेचाच भाग असतो. शास्त्रज्ञ असतात ते, शास्त्रकार जे असतात ते श्रद्धेची व्याख्या कशी करतात की अस्ति इति विश्वासः श्रद्धा. मी आहे, विश्व आहे, हा विश्वास म्हणजेच श्रद्धा. आणि म्हणून भगवान म्हणतात की प्रत्येक मनुष्य हा
श्रद्धावान आहे, तो जरी आस्तिक असेल किंवा नास्तिक असेल तरी तो श्रद्धावान आहे. विज्ञाननिष्ठ असेल, विज्ञाननिष्ठ नसेल तरी तो श्रद्धावान आहे. तो विज्ञाननिष्ठ असून परमेश्वराला जरी मानत नसेल, नास्तिक असेल, तरीसुद्धा तो श्रद्धावान असतो. कारण तो काहीतरी गोष्टी बिलीफ मांडतो, काहीतरी थिअरम मांडतो आणि म्हणून त्याला अनुसरूनच पुढच्या थिअरीज तो मांडत जातो, म्हणजे तो श्रद्धावान असतो. प्रत्येकामधल्या श्रद्धेचा आविष्कार हा वेगळा वेगळा असतो. म्हणूनच प्रत्येकामध्ये एक कॉमन फॅक्टर असतो की मी आहे हा विश्वास, ती एक श्रद्धा असते. आणि विश्वाच्या मागे काहीतरी कारण आहे असं मान्य केलं जातं प्रत्येकाकडून, ती पण एक श्रद्धा आहे. म्हणून श्रद्धा ही असतेच, फक्त त्याचे सब्जेक्ट्स, विषय हे डिफरंट असतात, वेगवेगळे असतात. आपल्या पण जीवनामध्ये आपण बघतो की श्रद्धेचे विषय बदलत असतात सारखे. आई वडील हे अगदी लहानपणी आपण जेव्हा पालथे पडतो, रांगायला लागतो, तेव्हा आई आहे आपलं विश्वास असतं, आई ही आपली श्रद्धा असते. पुढे जरा कळू लागतं की वडील येतात, आई वडील ही आपले श्रद्धेचं ठिकाण असतं. त्याच्यानंतर अन्य व्यक्ती आपल्यामध्ये प्रवेश करतात, गुरु प्रवेश करतात, शाळा प्रवेश करते, पुढे मोठे व्हावं लागतो, मित्रमैत्रिणी असतात, त्याच्यानंतर पती असेल किंवा पत्नी असेल, याच्यावर आपली दृढ श्रद्धा असते. पुन्हा सगळे सोयरे असतात, नातेवाईक असतात, रिलेटिव्ज असतात, अत्यंत जीवाभावाचे मदत करणारे काही लोक असतात, त्यांच्यावर आपली श्रद्धा असते. असे अनेक श्रद्धेचे विषय असतात. आता याशिवाय काही लोक जीवनात जसे घडतात आणि पुढे वागतात त्याच्यानुसार आपण बघतो की काहींचा श्रद्धेचा विषय हा पैसा हा एवढाच असतो, काहींचा ऐश्वर्य हाच श्रद्धेचा विषय असतो, काहींचा सत्ता हाच श्रद्धेचा विषय असतो. मग त्याच्यासाठी ते जीव ओवाळून टाकतात, बाकी सगळ्या गोष्टींना ते दूर सारतात. काही जणांचं म्हणजे या सत्ता, पैसा, ऐश्वर्य याच्यामध्ये श्रद्धा असल्यामुळे इतर जे श्रद्धेचे गोष्टी आहेत त्यांना ते दूर ठेवतात, पण याच्यावर त्यांची पूर्ण श्रद्धा असते. काही लोकांचं आपण बघितलेलं आहे की देशावर आणि काहींचं स्वकर्तृत्वावर श्रद्धा असते. ही श्रद्धा दाखवता येत नाही, पण काही कारण श्रद्धा हा म्हणजे अंतःकरणाच्या अवस्थेचा विषय आहे. तो एखाद्या वस्तूमधनं दाखवता येत नाही, पण श्रद्धा हा भाव अंतःकरणामधनंच अनुभवायला येतो. आता आपण पैशाला वाहिलेले लोक जाणतो, बघतो, सत्तेसाठी वेडे झालेले, श्रद्धेने वेडे झालेले लोक आपण बघतो. त्यासाठी हुक और क्रुक ते प्रयत्न करताना आपण दिसतं आपल्याला. देशासाठी फासावर गेलेले क्रांतिकारी, वर्षानुवर्ष तुरुंगात गेलेले क्रांतिकारी आपण बघितलेले आहेत. देश घडवण्यासाठी धडपडणारे किंवा लोकांमधली श्रद्धा बलवान करण्यासाठी काही साधू संत आपल्यामध्ये होऊन गेलेत की ज्यांनी पूर्ण आयुष्य त्यासाठी घालवलं. रामदासांनी पूर्ण सुखाचा साधा रस्ता जो होता सोडून देशाटन केलं, पुरुषचरण केलं, दासबोध लिहिला. असं असंख्य संत, सावरकरांनी पूर्ण आयुष्यातला जवळपास 3रा भाग आयुष्याचा त्यांनी तुरुंगात घालवला. ही त्यांची काहीतरी सकारात्मक अशी श्रद्धाच होती आणि त्याचाच तो आविष्कार होता. व्यवहारामध्ये आपण जरी विश्वास हे शब्द जरी वापरले नाहीत तर बऱ्याच वेळा आपण असं बघतो की लोक म्हणतात नाही आमचा काही श्रद्धा वगैरे कोणावर नाही, आमचा काही कोणावर काही विश्वास नाही, मुळीच विश्वास नाही असं म्हटलं तरी बरेच लोक लक आणि बॅड लक हा शब्द वापरतात. मग ते अगदी हुशार असतील, सुशिक्षित असतील, अशिक्षित असतील, लहान तरुण मोठे वृद्ध, आस्तिक नास्तिक सगळेच जण लक आणि बॅड लक असे शब्द वापरतात. आता हे लक म्हणजे भाग्य समजा, बॅड लक म्हणजे दुर्भाग्य, हे काय प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नसतं आणि हे पण एक बिलीफच आहे. हे विश्वासाचाच एक भाग आहे, श्रद्धेचाच एक भाग आहे. एखादी घटना प्रसंग डोळ्यासमोर असतो आणि त्या घटनेच्या अनुषंगाने अनुभवाने आपण मग हे बॅड लक, गुड लक किंवा लक हे शब्द वापरतो आणि कळत नकळत आपण या दृश्य विश्वाच्या मागे किंवा प्रसंगाच्या मागे एखादा असा अननोन फॅक्टर जो आहे, अज्ञात घटक आहे, तो आहे हे मान्य करतो आणि
हे जे मान्य करणं आहे यालाच श्रद्धा असं म्हणतात. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे त्या वस्तूचे अस्तित्व, सत्ता आपण मान्य करत असतो. दुसरा भाग असा की ज्या वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल, स्थानाबद्दल आपल्याला श्रद्धा असते त्याच्याबद्दल आपल्याला जिव्हाळा निर्माण होतो, आपुलकी निर्माण होते, स्नेह निर्माण होतो, प्रेम निर्माण होतं आणि त्यामधून समर्पण वृत्ती निर्माण होते. आपण आपलं जीवन सर्वस्वी त्या ज्याच्याबद्दल श्रद्धा आहे त्या व्यक्तीसाठी व्यतीत करतो किंवा त्या गोष्टीसाठी व्यतीत करतो. म्हणजे काया वाचा मनाने आपण त्या व्यक्तीमध्ये रममाण होतो, कारण त्याच्यावर आपली श्रद्धा असते. यामधून भक्ती म्हणजे डिव्होशन आणि त्याच्यामुळे घडणारं समर्पण म्हणजे डेडिकेशन असं घडून येतं. आणि या गोष्टीसाठी बऱ्याच वेळा त्याला चांगल्या जीवनातल्या गोष्टींचा, लाईफस्टाईलचा त्यागही करावा लागतो. म्हणजे सॅक्रिफाईससुद्धा श्रद्धेच्या पोटी माणसं करतात. म्हणून आपण बघतो की आपण मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव असे आपल्याला लहानपणापासून सुचवलेलं असतं. उपनिषदातलं जे वचन आहे की यांना तुम्ही देव माना, या गोष्टींना मातृ, पितृ, आचार्य आणि अतिथी पण. आणि मग ज्यांना आपण देव मानतो त्यांच्यासाठी आपण श्रद्धेने बऱ्याच गोष्टी करतो किंवा त्यासाठी आपण आपल्या अनेक गोष्टींचा त्याग करतो. मग आपण जीवनात बघतो की मातृभक्त, पितृभक्त झालेले आहेत, गुरुभक्त झालेले आहेत, समाजभक्त झालेले आहेत, राष्ट्रभक्त आहेत, देशभक्त आहेत. आणि हे सगळं असं काहीतरी बनून प्रत्येकजण स्वकर्तव्यपरायण होतो. आता मातृभक्त, पितृभक्त जर जास्ती प्रमाणात असतील, राष्ट्रभक्त, देशभक्त कदाचित अल्पसंख्य असतील, कमी संख्येने आढळतील, पण ह्या सगळ्या भक्तीमुळे, श्रद्धेमुळे स्वतःचं काम करणारे लोक आपण दिसताना बघतो. यामध्ये श्रद्धा हे आपल्या जीवनाचं अधिष्ठान असतं. विज्ञाननिष्ठ लोक जे असतात ते सुद्धा त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्या अभ्यासाच्या फील्डमध्ये, त्यांच्या साधनेमध्ये, त्यांच्या स्टडीमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देतात. महान गायक असेल, एखादा लता मंगेशकरसारखी गायिका आहे की जिने अख्खं आयुष्य 13व्या वर्षापासून तिने रेकॉर्डिंग सुरू केली, अगदी 90व्या वर्षापर्यंत. असं एक मोठं स्पेक्ट्रम, मोठं करिअर असेल की पूर्ण श्रद्धेने, पूर्ण समर्पणाने, पूर्ण डिव्होशननी, डेडिकेशननी आणि त्यासाठी आयुष्यातल्या अनेक गोष्टींचा तिने सॅक्रिफाईस पण केला असेल, कारण त्या संगीत या 7 सुरांवर तिची असलेली श्रद्धा. असे अनेक गायक असतील, वादक आहेत, चित्रकार आहेत, कलाकार आहेत, नट आहेत, नटी आहेत, संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, पंडित आहेत, कवी आहेत, लेखक आहेत, किती नावं घ्यायची. या सर्वांनी कोणीही त्यांच्या सगळ्यांनी त्यांच्या कलेसाठी, त्यांच्या ज्या ॲक्युमेन आहे, त्यांच्या ज्या श्रद्धेचा भाग आहे त्यासाठी त्यांनी सर्वस्व दिलेलं आहे. त्या ध्यासाने ते वेडे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना त्या ध्यासामुळे त्यांना इतर विश्वाचा किंवा देहाचा सुद्धा विसर पडलेला आपण पाहतो. यावरून श्रद्धेचे विषय जरी वेगळे असले तरी श्रद्धेचा भाव जो असतो तो मात्र बदलत नाही. श्रद्धा हा मानवी जीवनातला अतिशय उत्कृष्ट, श्रेष्ठ आणि उदात्त असा सर्वोत्तम भाव आहे. आजपर्यंत आपण श्रद्धेच्या आधारावरच जीवन जगलेलो असतो आणि यानंतर सुद्धा श्रद्धा हाच आपल्या जीवनाचा भाग असतो. अशी ही जीवनाला एखाद्या लाईट हाऊसप्रमाणे योग्य दिशा देणारी, रस्ता दाखवणारी, GPS सारखं आपलं मार्ग दाखवणारी श्रद्धा आहे. श्रद्धाळू मनुष्यामध्ये पण ती श्रद्धा असते आणि श्रद्धा नसलेल्या नास्तिक लोकांमध्ये सुद्धा ही श्रद्धा असते. देव नाही ही सुद्धा एक श्रद्धाच आहे, किंवा एखाद्या गोष्टी थिअरमवर विश्वास असणं ही सुद्धा एक श्रद्धाच आहे. म्हणूनच भगवान म्हणतात की श्रद्धा मयोयम पुरुषः. प्रत्येक मनुष्य हा श्रद्धावान आहे आणि श्रद्धेशिवाय तो कोणीही जगू शकत नाही. श्रद्धा ही एक विश्वव्यापक गोष्ट आहे. ती एखाद्या व्यक्तीच्या मालकीची नाही, एखाद्या गोष्टीच्या मालकी नाही. श्रद्धा ही जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, पंथ, वर्ण, आश्रम, पौर्वात्य, पाश्चिमात्य, उत्तर, दक्षिण, वर, खाली कुठेही काही बघत नाही. त्याच्यावर कुठलंही बंधन नाही. प्रत्येक
गोष्टींमध्ये श्रद्धेचा भाव हा एकच आहे. अशी ही जीवनाचा आधार असलेली जी श्रद्धा आहे, प्रेरणा आहे, म्हणजे स्फूर्ती देणारी श्रद्धा आहे, जीवन त्यागमय करून उदात्त करणारी श्रद्धा आहे, असे अनेक विषय व्यक्ती यांच्याबद्दल निर्माण होतात. पण आपण जर नीट निरीक्षण केलं तर काळाच्या ओघात श्रद्धेचं थोडंसं स्वरूपही बदलताना वगैरे आपण बघतो. म्हणजे आपण बघतो वयानुसार, विषयानुसार, व्यवसायानुसार मग हे कमी जास्त होत राहतं, हळूहळू कमी होणं. म्हणजे एका ठिकाणी श्रद्धा कायम राहत नाही. जरी बेसिक स्वभाव श्रद्धेचा भाव जरी एक असला तरी श्रद्धेचं स्वरूप हे थोडंसं बदलत राहतं. त्याचा भावसुद्धा कमी जास्त होऊ शकतो. पण जो बॉटम लाईन जे आहे की श्रद्धा ही असते. जीवनातल्या सर्व अवस्थांमध्ये जाताना श्रद्धेचे विषय बदलतात. लहानपणी आई वडील, नंतर शाळेत मित्रमैत्रिणी, मग अशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे शिक्षक, पती पत्नी, असे वेगवेगळे विषय येत राहतात आणि मग श्रद्धेची ठिकाणं बदलत जातात. प्रत्येक वेळी एका व्यक्तीवरून दुसरीकडे श्रद्धास्थान बदलत राहतं. ज्या विश्वासाने मी स्वतःवर, मग विश्वावर, विषयांच्यावर, व्यक्तींच्यावर श्रद्धा ठेवली, ज्यांना मी माझे असं म्हटलं, त्या प्रत्येक ठिकाणी हळूहळू श्रद्धा, विश्वास, प्रेमाचा भावसुद्धा कमी होतो. आपण मैत्रीमध्ये पण बघतो की कमी जास्त ॲफेक्शन, इंटेन्सिटी मैत्रीची कमी जास्त होत असते. प्रत्येक नात्यांमध्ये सुद्धा जी असते ते इंटेन्सिटी ती कमी जास्त होत असते. त्याचा पण बॉटम लाईन हीच आहे की श्रद्धेचा फॅक्टर कमी जास्त होत राहणं. त्याच्यामधील जसं गोष्टी सतत जवळ असतात त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यातले दोष, मर्यादासुद्धा समजू लागतात, ज्या गोष्टीवर आपण श्रद्धा ठेवली त्या गोष्टीचे. आणि मग हे जगसुद्धा डायनॅमिक आहे, गतिमान आहे, विकारयुक्तसुद्धा आहे ते. त्यामुळे हे जग जे आहे त्याच्यातले विषय, आपलं भोवतीचं विश्व बदलत राहतं, भोवतीच्या व्यक्ती बदलत राहतात, भोवतीचे प्रसंग आपल्या वयानुसार, व्यवसायानुसार बदलत राहतात आणि त्यामुळे आपली श्रद्धा बदलत राहते. सगळे विषय, सगळे व्यक्ती संपतात, कोणावरही विश्वास राहत नाही असं होत नाही. कुठेतरी एक विश्वासाचा धागा असतो पण तो बदलत राहतो. जिथं नितांत दृढ श्रद्धा ठेवावी असं श्रद्धास्थान, श्रद्धेचं अधिष्ठान दिसत नाही. त्यामुळे जीवनामध्ये नैराश्य येऊ शकतं. म्हणून कशा प्रकारची श्रद्धा हवी ते मला वाटतं या अध्यायात पुढे भगवंतांनी सांगितलेलं आहे आपल्याला अधिक खोलात जाऊन. जे आपल्या डोळ्यानं दिसतं, अनुभवाला येतं, ते विश्व खरोखरच सत्य आहे का? तर मनुष्याला प्रखरतेने विश्वाचे जे विषय आहेत, व्यक्तींच्या मर्यादा हळूहळू समजायला लागतात. विश्वाचीही मर्यादा आहे, सायन्सची मर्यादा आहे, समजायला लागते. जे नित्य आहे, शाश्वत आहे, परमनंट आहे, असं काहीच नाही हे सुद्धा आपल्याला या विश्वामधलं दिसू लागतं. मग ते सुख असेल, एखादी गोष्ट असेल, एखादी जागा असेल, ठिकाण असेल, कुठलीच गोष्ट ही शाश्वत नाही. सगळं नाशवान आहे, क्षणभंगूर आहे, किंवा ते लिमिटेड आहे, मर्यादित आहे, किंवा ते देश, काल, वस्तू परिच्छिन्न आहे. त्यामुळे ते परमनंट नाही. त्यामुळे कोणताही विषय सुख वाढवणारा न करता हळूहळू काही काळ सुख देऊन तो दुःखालाच निमंत्रण देतो, नैराश्यालाच निमंत्रण देतो, हे आपल्याला अनुभवाने हळूहळू पटायला लागतं. आणि ज्या गोष्टींवर मग आपण पूर्वी श्रद्धा ठेवली होती त्या गोष्टी आपल्याकडनं दूर जातात, त्यांचा मनुष्य त्याग करतो. आपण एका श्रद्धेने, विश्वासाने जरी जगत असलो तरी पण अशा गोष्टींवर आपण श्रद्धा ठेवतो की ज्यामुळे शेवटी जीवनात निराशा येते, अपेक्षा भंग होतो. मनुष्याचे हे मृगजळासारखं असतं की जे सुख देणाऱ्या गोष्टींवर आपण श्रद्धा जेव्हा ठेवतो तेव्हा त्या सुख देतातच असं नाही, किंवा ते परमनंट नसतं. त्यामुळे ते मृगजळासारखं असतं आणि त्यामुळे त्याच्या मागे आपण धावत राहिलो की मग हळूहळू श्रद्धेचं इंटेन्सिटी कमी जास्त होते. जीवन मग निरर्थक वाटायला लागतं, व्यर्थ वाटायला लागतं आणि मग त्याच्यात एखादी पोकळी निर्माण झाल्यासारखी होते. आणि यामुळे ही श्रद्धा जी आहे ही डायनॅमिक आहे असं भगवंत सांगतात याच्यातनं, की हळूहळू यामध्ये सारखा बदल होत असतो. यदृष्टम तत् सत्यम, असं जर जे दिसतं तेच खरं असं जरी विवेकी मनुष्य म्हणत असला तरी त्याच्यामध्ये काही फॅक्टर असा असतो की जो अनएक्सप्लेन्ड आहे आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवावी. आणि असं भगवंत त्याच्यातनं सांगत असावेत असा याचा अर्थ असावा असं वाटतं. आणि
आईन्स्टाईननी सुद्धा म्हटलं की द होल एंटायर क्रिएशन इज लिमिटेड बाय स्पेस अँड टाईम. हे सगळं जे जग आहे ते स्पेस आणि टाईमने लिमिट केलेलं आहे. त्यामुळे ते रिलेटिव्ह आहे. ते थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी त्यांनी जेव्हा मांडली तेव्हा ते असं म्हणले होते, द होल वर्ल्ड इज रिलेटिव्ह सिन्स इट इज लिमिटेड बाय स्पेस, बाय टाईम अँड बाय ऑब्जेक्टिव्हिटी. त्यामुळे देर इज ओनली वन ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स विच इज बियॉन्ड टाईम अँड स्पेस, विच इज इटर्नल इन नेचर. म्हणजे काहीतरी एक गोष्ट आहे ती शाश्वत आहे, जी निसर्गात पूर्ण शाश्वत आहे. तिला काल, देश, स्पेस याचं बंधन नाही आणि ती या सगळ्या गोष्टी घडवून आणते. असंच एका प्रकारे या सगळ्यात मोठ्या म्हणजे म्हणता येईल अशा सायंटिस्टनी म्हटलं आहे. आता आपल्याकडे वेदांतात, उपनिषदात याच गोष्टीला आपण एक आत्माराम किंवा परमतत्व असं नाव दिलेलं आहे. आणि त्याची जर जाणीव आपण करून घेतली, त्याच्यावर आपण जर श्रद्धा ठेवली, आपल्यातल्या सर्वोत्तम जी गोष्ट आहे जी आपल्याला घडवते किंवा घडायला भाग पडते किंवा वागायला भाग पडते, त्याच्यावर जर आपण विश्वास ठेवला तर आपण नक्कीच आयुष्यात अगदी सुखी असं म्हणता येणार नाही, पण शांत आणि समाधानी होऊ. जे अर्जुनाने मागच्या आपल्याला याच्यात भगवंतांना विचारलं होतं की हे शांतता, सुख आणि समाधान श्रद्धा असूनसुद्धा किंवा या लोकांना का मिळत नाही, तर त्याचं कारण ज्या गोष्टीवर आपण श्रद्धा ठेवतो तो विषय आपल्याला भगवंत करायचा आहे. आणि जर हा विषय आपण भगवंत केला तर नक्कीच आपण शांतता, समाधान आणि सुख अनुभवू असं भगवंतांना या श्लोकामधून सुचवायचं असावं. आता ही शक्ती आपण कुठं बघायचं, भगवंतांना कुठं बघायचं, तर आपण अनेक वेळा अनेक गोष्टीत चर्चा केलेली आहे की आपण या निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताला पाहू शकतो. आपल्या समोर असलेल्या, आपल्या जवळपासच्या, आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक पक्षी, प्राणी, प्रत्येकामध्ये आपण परमेश्वर पाहू शकतो. सूर्यामध्ये, चंद्रामध्ये, नदी, पर्वत, डोंगर, वृक्ष, सगळ्या ऋतूंमध्ये, सगळ्या दिवसामध्ये, रात्रीमध्ये, निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, विश्वाच्या कणाकणात जर आपण ईश्वर पाहायला सुरुवात केली आणि ईश्वरानुभूती घ्यायला सुरुवात केली, प्रत्येकातली चांगली ईश्वरीय गोष्ट म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट अनुभवायला सुरुवात केली, तसं मनाला जर ट्रेन केलं तर निश्चितपणे आपली श्रद्धा बळकट होईल आणि ती आपल्याला नक्कीच शांती आणि समाधानाकडे घेऊन जाईल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ती श्रद्धा आपल्याला ॲनालिसिस करायला लावणार नाही. चांगलं वाईट हे ते सायन्स, अँटी सायन्स याचं ॲनालिसिस करत बसायला लावणार नाही. फक्त केवळ आणि केवळ आनंद देईल, शांतता देईल, समाधान देईल अशी सामर्थ्यवान, विवेकनिष्ठ, बुद्धिनिष्ठ अशी श्रद्धा आपण आपल्यामध्ये जर जोपासली तर निश्चितपणे आपली ती श्रद्धा कधी डळमळीत होणार नाही, ती डायनॅमिक राहणार नाही, ती वयानुसार, काळानुसार बदलणार नाही. आणि अस्ति इति विश्वासः म्हणून श्रद्धा ही जी पहिली पायरी आहे श्रद्धेची, आणि अस्ति इति बुद्धी श्रद्धा म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि बुद्धी या दोन्हीला ती तारून नेईल आणि आपण इटर्नल आनंदाचा अनुभूती घेऊ असं भगवंत सांगतात. जसं की एका 0 वॅटपासून एक विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं आपण एक उदाहरण बघू शकतो की विद्युत शक्तीमध्ये सर्व ठिकाणी सर्किट असतात, त्यामध्ये वेगवेगळे उपकरणं लावलेली असतात. 0 वॅटपासून हजारो वॅटपर्यंत बल्ब लावलेले असतात. त्या उपकरणांचा आविष्कार वेगवेगळा असतो, परंतु काहीमधनं अतिशय डीम लाईट असा प्रसारित होत असतो, काहीमधनं मोठा प्रकाश झोत पडत असतो. या प्रकाश त्या बल्बचा उपकरणाचा नसतो, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रिसिटीचा असतो, विद्युत शक्तीमुळे होत असतो. या विद्युत शक्तीमुळे त्या बल्बला ती शक्ती प्राप्त होते. त्यामुळे
ही विद्युत शक्ती जशी आपल्याला डोळ्यांना दिसत नाही पण अनुभव येते, तशी तिला रंग नसतो, रूप नसतो, काही नसतं, पण ते अनुभवाला येते आणि ती असतेच. ही श्रद्धा असते. तशीच आपल्यामध्ये प्रत्येकातल्या चांगुलपणावर श्रद्धा आपण ठेवली तर आपण निश्चितच आपली श्रद्धा बळकट करू, स्ट्रॉंग करू, अनडायनॅमिक करू, कॉन्स्टंट करू आणि आपण आनंद आणि समाधानाचा अतिशय सुंदर असा अनुभव आपण घेऊ शकतो. असंच भगवंत या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात असं मला वाटतं. आज मी या श्लोकाच्या अनुमोदने इथंच थांबतो. नमस्कार. छान. मी आता मापारी काकूंना विनंती करते की त्यांनी आरती म्हणावी. आवाज येतोय ना? हा, येतोय येतोय. जय भगवद्गीते, जय भगवद्गीते, हरि हिय कमल विहारिणी, हरि हिय कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. जय भगवद्गीते, कर्म सुमर्म विकासिनी, कामासक्ती हरा, तत्वज्ञान विकासिनी, तत्वज्ञान विकासिनी, विद्या ब्रह्मपरा. जय भगवद्गीते, निश्चल भक्ति विदायिनी, निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. जय भगवद्गीते, राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, भय भव हरिणी तारिणी, भव भय हरिणी तारिणी, परमानंद प्रदा. जय भगवद्गीते, आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. जय भगवद्गीते, समता त्याग सिरावनी, हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. जय भगवद्गीते, दया सुधा बरसावनी, मातु कृपा की जय, हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनों कर दीजय. जय भगवद्गीते, जय जय भगवद्गीते, हरि हिय कमल विहारिणी, हरि हिय कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. जय भगवद्गीते, जय जय भगवद्गीते. छान. मी तर रश्मी शेवडे हिला विनंती करते की तिने पसायदान म्हणावे. नमस्कार. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव,
चेतनात चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे लांछन मातंड जे तापीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दानपसा येणे वरे ज्ञानदेव सुखिया जा ओम शांती शांती शांती. छान. पसायदान पण छान झालं.